आकाश, तू खूप मोठी चूक करतोयस. चूक मी नाही, तू केलीस आणि त्याची शिक्षा तुला भोगायला लागणार आहे. काढलंच माहिती. तुला माहिती आहे काय? तरी पुन्हा सांगतो, कुठल्याही क्षणी मी इथनं बाहेर पडू शकतो. कुठल्याही क्षणी. पण मी या संदर्भात कंप्लेंट नोंदवली आहे आणि आकाश केतकरांनी एका अशा माणसाला अटक सुद्धा केली आहे जो मंगेश विरुद्ध सगळी कबुली द्यायला तयार आहे. हॅलो, काय? अरे मी पण कामातच अडकले रे बाबा. चल ठीक आहे. आकाशने ज्या माणसाला पकडलंय त्याचं नाव प्रशांत आहे. हो का? आत्ताच बातमी आली, त्याने काल रात्री आत्महत्या केली. काय? किडे किडे पडतील रे त्या लोकांना ज्यांनी माझ्या पोराचा जीव घेतला. कधी कधी सुख नाही लाभणार त्यांना. याचा अर्थ मीच या प्रशांतचा खून? नाही नाही सर, तुम्ही त्याला उगीच अटक केली. आपल्याकडे अटक वॉरंट नाहीये. त्याच्या वकिलाला निमित्त मिळायचं. सर, हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये, पण तुम्ही ही स्टेप का घेतली? आणि प्रशांतच्या खिशात चिठ्ठी सापडली. कानविंदे, तुम्हाला चांगलंच माहितीये प्रशांतला त्यानंच मारलंय. साहेब, देशमुख साहेब आले. सर, या माणसाला मीच अरेस्ट केलं आणि ते योग्य कारणासाठी केलंय. त्याच्यावर एका माणसाचा खून आणि काही मुलींचे अश्लील फोटो काढून त्याचा वापर केल्याचा आरोप आहे. सर, देशमुख साहेब, मी तुम्हाला सांगितलं ना, अहो काय वाटेल ते आरोप ठेवलेत माझ्या. आकाश, मला वाटतं तुझा काहीतरी गोंधळ झालाय. या केसच्या संदर्भात आपल्याला बोलावं लागेल. हा जो कोणी मंगेश आहे ना, तो अतिशय चलाक असला पाहिजे. पोलिसांच्या पुढे जाऊन विचार करतोय हा. बुद्धिबळाच्या खेळात ज्याप्रमाणे राजाला वाचवायचं असेल ना, तर प्याद्याचा बळी दिला जातो. त्याने एक्झॅक्टली तेच केलं. आत्ताच आमच्या रिपोर्टरने ही बातमी दिली. कुठे गेला तुझा आकाश आणि कुठून आणणार तो पुरावे? पण सुदेश, असंही होऊ शकतं ना की मंगेशचा आणखी एखादा माणूस फुटावा आणि पण शिवानी, तसं झालं तर ना. पण असं होणार नाही. ते खूप अवघड आहे. आकाश केतकरांकडे नक्की काहीतरी प्लॅन असेल. आत्ताच्या आत्ता त्याला सोडा, ताबडतोब. सॉरी सर, पण एक वेळ फक्त खुनाचा आरोप असता तर मी त्याला सोडलाही असता. पण माझ्याकडे त्याच्या विरोधात एका मुलीनं दिलेलं स्टेटमेंट आहे. ज्या मुलीचे अश्लील फोटो काढून तिला ब्लॅकमेल केलं जात होतं, तिची लेखी कंप्लेंट आहे माझ्याकडे. सर, कुठे बघू दे मला ती कंप्लेंट. सर, ही बघा. ही सर, मी इथेच ठेवली होती. आहे सर, आहे कंप्लेंट. आहे आहे येस आहे कंप्लेंट आहे तुझ्या मनात. हा कंप्लेंटचा कागद मी माझ्याकडे घेऊन का फिरते? नाही, हा आकाश सरांना परत केला पाहिजे. मी काय डोक्यात घेऊन या सगळ्याला सुरुवात केली आणि कुठे येऊन पोचली. आधीच हे सगळं चुकीचं चाललंय असं वाटायला लागलं मला. त्यात ही भानगड अंगाशी यायला नको. नाही नाही, नसत्या प्रकरणात अडकायचे नाही. हा कंप्लेंटचा कागद परत केलाच पाहिजे. मॅडम,